नमस्कार. पुण्यातील मॉडर्न हायस्कूलजवळील घोले रोड हा रस्ता सतत वाहनांच्या वर्दळीने धावत पळत असतो. रोज हजारो वाहने या रस्त्याने जात असतात. पण या रस्त्याचे नाव घोले रोड असे का आहे? कोण होते हे घोले? हे फारच थोड्या लोकांना माहीत असेल. तर डॉक्टर विश्राम रामजी घोले यांच्या स्मरणार्थ या रस्त्याला घोले रोड असे नाव दिलेले आहे. डॉक्टर विश्राम यांचा जन्म इसवी सन 1833ला झाला, तर त्यांचा मृत्यू इसवी सन 1900ला झाला. डॉक्टर विश्राम रामजी घोले हे गुहागर येथील अंजनवेलचे किल्लेदार गोपाळराव घोले यांचे पणतू होते. आपल्या घराण्याची ऐतिहासिक परंपरा जपण्यासाठी डॉक्टर विश्राम यांचे वडील रामजी हे ब्रिटिश सैन्यात भरती झाले. रामजी पुढे सुभेदार झाले, त्यामुळे डॉक्टर विश्राम यांना शिक्षणाची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करून ते सर्जन झाले. 1857च्या धामधुमीतही ते ब्रिटिश सैन्यात डॉक्टर म्हणून भारतभर फिरले. ब्रिटिशांनी त्यांना राव बहादूर ही पदवी दिली. ब्रिटिश अधिकारी, पारशी, मारवाडी समाजातील श्रीमंत लोक, तत्कालीन समाजसुधारक, राजकीय चळवळीतले नेते व सामान्य जन अशा सर्व थरांमधील रुग्णांचे ते डॉक्टर होते. डॉक्टर विश्राम घोले हे महात्मा फुले यांचे निष्ठावान सहकारी व त्यांचे फॅमिली डॉक्टर होते. डॉक्टर विश्राम घोले हे एक निष्णात सर्जन तर होतेच, पण ते एक उदारमतवादी समाजसुधारकही होते. ते माळी समाजाचे होते. डॉक्टर घोले यांना गव्हर्नरच्या दरबारात संस्थानिकाच्या बरोबरीचा दर्जा होता. त्यांची लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा ज्योतिबा फुले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, विष्णूशास्त्री चिपळूणकर अशा पुण्यातल्या अनेक सुधारकांशी मैत्री होती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. या सत्यशोधक समाजाच्या दुसऱ्या वार्षिक समारंभाचे अध्यक्षपद डॉक्टर विश्राम रामजी घोले यांना देण्यात आले होते. 1875 सालच्या दुष्काळानंतर डॉक्टर विश्राम यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही आपले लक्ष केंद्रित केले. डॉक्टर विश्राम घोले हे पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते. ते समाजसुधारकही होते. महापालिकेच्या औद्योगिक प्रशालेसाठी व कात्रजच्या तलावासाठी त्यांनी फार मोठे योगदान दिले आहे. त्याच काळात महात्मा ज्योतिबा फुले व त्यांची पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली व भारतात स्त्री शिक्षणाचा पाया घातला. त्या काळी पुणे हे अत्यंत कर्मठ व सनातनी शहर होते. तेव्हा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांच्यावर अनेक शारीरिक व मानसिक हल्ले झाले. पण याच पुण्यातील काही जण मात्र फुले दाम्पत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. त्यांच्या कार्याला पाठिंबा देऊन त्यांचा वारसा पुढे नेत होते. यातील एक प्रमुख नाव होते डॉक्टर विश्राम रामजी घोले. महात्मा फुलेंचे विचार सर्वत्र पोहोचवावेत म्हणून डॉक्टर घोले प्रयत्नशील होते. त्यांनी साक्षरतेच्या प्रसाराची सुरुवात स्वतःच्या घरापासून करायचे ठरवले. मग त्यांनी आपली लाडकी थोरली कन्या काशीबाई हिला मुलींच्या शाळेत शिकवायला सुरुवात केली. काशीबाई ही अगदी गोड भाऊलीसारखी दिसत असे, म्हणून डॉक्टर विश्राम तिला बाहुली या नावाने संबोधत. या बाहुलीचा जन्म 13 सप्टेंबर 1869 रोजी झाला होता. तिला शाळेत घातले तेव्हा तिचे वय अवघे 6-7 वर्ष होते. ही बाहुली अतिशय हुशार, कुशाग्र व चुणचुणीत होती.
पण डॉक्टर विश्राम घोले यांच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती व महिलांना बाहुलीचे शिक्षण पसंत नव्हते. किंबहुना त्यांचा प्रखर विरोधच होता. त्यांना बाहुलीचे शाळेत जाणे मान्य नव्हते. अनेक मान्यवरांनाही बाहुलीचे शिक्षण मान्य नव्हते. त्यांनी डॉक्टर घोले यांना समजवण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर डॉक्टर घोले यांना जातीतून बहिष्कृत करण्याची धमकी पण दिली गेली. पण डॉक्टर घोले यांनी कुठल्याही धमकीला, अडचणीला भीक घातली नाही. पण शेवटी त्यांच्या जवळच्या काही नतद्रष्ट नातेवाईकांनी बाहुलीचा घात केला. या नातेवाईकांनी काचा कुटून घातलेला लाडू बाहुलीला खायला दिला. बाहुली तेव्हा 9 वर्षाची अश्राप पोर होती. गोड गोड लाडू खायला मिळणार म्हणून ती खूप आनंदली. आपल्याच घरच्या लोकांच्या मनातले पाप त्या चिमण्या जीवाला कळले नाही. तिने तो लाडू आनंदाने खाल्ला आणि त्या लाडूत काचा असल्याने तिला पोटात अंतर्गत रक्तस्राव झाला आणि ती चिमणी भाबडी पोर बाहुली वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी मृत्युमुखी पडली. ते वर्ष होते इसवी सन 1877. हा स्त्री शिक्षणाचा पहिला ज्ञात बळी होय. डॉक्टर विश्राम यांना बाहुलीच्या अकस्मात व अवेळी झालेल्या या घातपाती मृत्यूचा खूप मोठा धक्का बसला. मग या प्रसंगातून सावरल्यानंतर त्यांनी आपल्या लाडक्या बाहुलीच्या स्मरणार्थ एक हौद बांधायचे ठरवले. मग इसवी सन 1880 साली त्यांनी बुधवार पेठेतील आपल्या घरासमोर बाहुलीच्या नावाने एक हौद बांधला. तो हौद त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांसाठी खुला ठेवला. त्याचा लोकार्पण सोहळा मातंग समाजातील थोर सुधारक दादा भुतकर यांच्या हस्ते भाऊबीजेच्या दिवशी झाला. बाहुली उर्फ काशीबाई हिची एक मूर्ती या हौदावर उभी केली होती. खांद्यावर कळशी घेतलेली, कुरळ्या केसांची ही बाहुली होती. कात्रजवरून येणारे पाणी या हौदात सोडण्यात येत असे. या अष्टकोनी हौदावर कारंजे देखील होते. या बाहुलीच्या हौदावर पुणे नगरपालिकेने नळकोंडाळे बांधलेले होते. नागरिक तेथे पाणी भरायचे, आंघोळीला यायचे. गणेशोत्सवापूर्वी या बाहुलीच्या शिल्पाला रंग देत, तिच्या भोवती कुंड्या लावून सजावट करीत असत. मग या हौदासमोर गणेशोत्सव पार पडायचा. म्हणून या गणेशोत्सवाला नाव होते बाहुलीच्या हौदाचा गणपती. याच गणपतीला पुढे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती असे म्हणू लागले. पुढे रस्ता रुंदीकरणात हा बाहुलीचा हौद हलवण्यात आला. तिथली बाहुलीची मूर्ती देखील गायब झाली. आता हा हौद सध्याच्या दगडूशेठ दत्त मंदिराजवळ आहे. सध्या या हौदावर अक्षररूपात काशीबाई उर्फ बाहुलीच्या आठवणी जतन केलेल्या आहेत. पुस्तकाच्या आकारातील संगमरवरी फरशी या बाहुलीच्या हौदावर लावण्यात आली आहे. त्यावर काशीबाईचा हौद असे लिहिलेले आहे. हा हौद डॉक्टर विश्राम रामजी घोले यांनी आपली प्रिय कन्या काशीबाई हिच्या स्मरणार्थ बांधला असेही या हौदावर लिहिलेले आहे. खरोखरच बाहुलीची ही कथा मनाला चटका लावणारी आहे. स्त्रियांना शिक्षणासाठी समाजाचा, नातेवाईकांचा किती जाच सहन करावा लागला याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. तसेच आपल्या मुलीने शिक्षण घ्यावे म्हणून धडपडणाऱ्या एका बापाची पण ही कथा आहे. डॉक्टर विश्राम रामजी घोले यांच्यासारखे हुशार, कर्तबगार व समाजसुधारक वडील असूनही बाहुलीच्या जीवनाची अशी शोकांतिका झाली. पण डॉक्टर विश्राम यांनी या जीवघेण्या प्रसंगाने सुद्धा हार मानली नाही.
त्यांनी आपली दुसरी मुलगी गंगूबाई हिला जिद्दीने शिकवले. तिचे लग्न लहानपणी न लावता तिच्या वयाची 16 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिचे लग्न केले. त्यांनी गंगूबाईचा विवाह डॉक्टर रघुनाथराव खेडकर यांच्याशी केला. रघुनाथरावही निष्णात सर्जन होते व ते इंग्लंडमध्ये प्रॅक्टिस करत होते. अशा रीतीने डॉक्टर विश्राम रामजी घोले यांनी आपले स्त्री शिक्षणाचे स्वप्न साकार केले. स्त्री शिक्षणाचा पहिला बळी ठरलेल्या बाहुलीच्या स्मृतीस सादर प्रणाम. ही सत्यकथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा. तुमच्या कॉमेंट पण लिहा. चॅनेलला सबस्क्राईब करा. माझ्या अशाच सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या कथा पण जरूर ऐका. तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या खोऱ्या कथेसह. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा. वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत रहा. धन्यवाद.